गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आज आहे काय आहे, आज सॅटर्डे सुट्टी. ॲज युजल आमची सुट्टी आणि आम्ही जातो सॅटर्डे संडे जे काही पेंडिंग कामं असेल ते आटपून घ्यायला. सो तसंच आज आम्ही निघालो कुठे, लालबागला. दरवर्षीप्रमाणे या वर्षी आमच्या घरी गणपती नाही पण आम्ही अगरबत्ती घ्यायला जातो लालबागला. दरवर्षी लग्न झाल्यापासून आणि आमच्या घरी तर दरवर्षी जातात. सो आम्ही चाललोय अगरबत्ती घ्यायला कारण तिकडे खूप छान फ्रेग्रन्स असतो अगरबत्तीचा. म्हणून आम्हाला आवडतं थोडंसं घरात, आपल्या घरात गणपती जरी नसला तरी थोडंसं वाईब येतं गणपतीचं थोडंसं वाईब येतो. सो म्हणून आम्ही आज चाललोय अगरबत्ती घ्यायला. कार नाही नेत आहे कारण तिकडे पार्किंग मिळेल नाही मिळेल, कारण लास्ट इयर आम्हाला पार्किंग मिळाली नव्हती. म्हणून रिक्स न घेता आम्ही चाललोय ओलाने. आमच्यासोबत आहे मम्मी, कारण तिला तिकडचं जास्त माहिती आहे, ते सगळे गल्ल्या जे आहेत ना ते जास्त माहिती आहे. सो जाऊया आपण. सो स्टे ट्यून, ब्लॉग एंड पर्यंत बघा. लालबागच्या राजाचं दर्शन तर नाही मिळणार पण डेकोरेशन दाखवतो, लालबागचे वाइब्स दाखवतो तुम्हाला मी गणपतीचे. खूप सुपर मजा येणार. चलो. गणपती फक्त मुंबई साईडलाच वाटतात ती गणपती आहेत म्हणून. बहुत हाइट है तो किती पब्लिक. गणपती या साईडला वाटतात ती गणपती आहेत म्हणून. मुंबई साईडला लालबाग परेड इधर किती रश. गणपती इधर लालबाग का है. इथे एवढी गर्दी आहे रस्त्याला आणि हेच कारण आहे की आम्ही आमची गाडी नाही आणली, कॅबने आलो. सुंदर सुंदर कंठी इथे अवेलेबल आहेत. गर्दी तुम्ही बघू शकता, गर्दीच गर्दी, साधायला जागाच नाही अजिबात. सगळ्याकडे डेकोरेशनचे दुकानं. तुम्हाला दिसत असेल तर ते बघा लालबागच्या राजाचं एंट्री गेट. तिकडे या टायमाला माधुरीचा थीम केलाय, एलिफंटचा. मला जमलंच तर मी तुम्हाला समोरून दाखवू शकतो, कारण का तिकडे जाणं खूप डिफिकल्ट आहे. तुम्ही बघू शकता ते खूप खूप ट्रॅफिक आहे. हे बघा लालबागच्या राजाचा एंट्री गेट. तुम्हाला माधुरी दिसत असेल थोडीशी. पूर्ण गल्ली भरली आहे इथे गर्दीने. ते दिवाळी आहेत काहीच कळत नाही ना निशी. वाव. आम्हाला जिकडून अगरबत्ती घ्यायची त्याचं स्टोर थोडंसं पुढे आहे ना. त्यांचं पीठ खामकर मसाले, खामकर मसाल्यांकडून घेऊया मोदकांचं पीठ.
ही गल्ली विकास आता येईल 70 रुपये 240 रुपये. मोदक कसला मोठा मोदक आहे ना, हवाय कोणाला दाखवायचं घे ना ते याचे लाडू घे ना मला चॉकलेटचे कसले. चला लाडू बघ कसलाय घरच्या गणपतीसाठी. कुठे अगरबत्तीवाले आपले. अरे बापरे एवढी मोठी गल्ली. तुम्ही बघू शकता अगरबत्तीसाठी किती मेहनत करावी लागते बारीक बारीक गल्लीमधून येऊन. सिद्धिविनायक सिद्धिविनायक किती देऊ. पाव किलो. अजून काय पाहिजे अर्चली. कुठला चांगला दाखव ना मसाला. ह्याच्यात काय दोन्ही घेतले 350. दरवर्षी इकडूनच घेते ना. छोटी गल्ली आहे. 350 तुम्ही डायरेक्ट 50 नाही तुम्ही ही बघा काळा घेऊया. काळा नका घेऊ ना दादा दोघांमध्ये फरक काय काळा आणि याच्यामध्ये. हे सुगंधित आहे. अच्छा याला एवढा सुगंध नाही पेटाला. सुगंधित घेऊया. छोटावाला घे. छोटा नाही का याच्यामध्ये पॅकेट. नाही का हा छान आहे ना. छोटा द्या ना मला. हा त्याच्यापेक्षा छान छोटा द्या मला. आणि कापूर घेते. कापूर आहे आमच्याकडे. कापूर घे मला. हळदी कुंकू घ्यायची. छोटावाला सुगंधित वाला द्या. हळदी कुंकू घे. हे कुंकू आपले लागणार आहेत ना. नवीन एक आलेले आहे देऊ बाई. कुठली आहे 300 रुपयाचा पुडा आहे. काका हे मसाला आहे का साधी. मसाला हे कुंकू आपली हळदी मिक्स केलेली नाही. हळदीचं वेगळं आहे. ओके देऊ. नाही हे लागणारे पाहिजेत. ते लागत नाही हळदीवाले. हे चंदन कुंकू. सिद्धिविनायकच्या सारखीच दाखवा एकदम चांगली. अरेबियन या दुकानात आपण जिथून घेतो तिथे. ब्लू वेल. सिद्धिविनायक आमची ऑल टाइम फेवरेट अगरबत्ती आहे. ऑल टाइम फेवरेट. कसला सुगंध. गणपती झालेत खरंच. बॉक्स दाखवू मला आणखीन. नाही ती ब्लू वेल मसाल्यामध्ये पण चांगली लागते. आमची खरेदी झाली. तुझं आणि कुठे पोहोचतो काय बबलू कुठे आहे रे. मोठी पिशवी येतो. अरे बबलू आला काय. बबलू आला. झाली आमची शॉपिंग अगरबत्तींची. डन. शॉपिंग झाली. अगरबत्ती घेतले की फटाके घेतलेस. दोघांचे मिळून आहे. खोकळा खोकळा खूप झालाय. 7 सगळे. आणि त्या गल्लीमध्ये ऑक्सिजन कमी भेटतंय मला. किती छोटी अवघड आहे. ही आहे लालबागच्या राजाची ओरिजिनल गल्ली. तुम्ही वरती बघू शकता इथं नॉर्मल डेकोरेशन आहे. वा अजून मोठं डेकोरेशन आहे पुढे जाऊन. हा फक्त VIP एंट्री आहे. ओरिजिनल कंठी आहे. मुकुट गणपती बाप्पासाठी. हे डेकोरेशन बहुतेक जणांनी TV मध्ये बघितलं असेल किंवा YouTubeला बघितलं असेल, रील्सला बघितलं असेल. आम्ही लाईव्ह बघतोय कारण का गणपतीच्या गर्दीमध्ये आम्हाला येता नाही येणार. सुंदर असं गौरी माता. गौरी बघितली कशी सजवली आहे. एकदम सुंदर ना. पोचली ते कसले सुंदर सुंदर अगरबत्ती. आता घेतोय कंठी गणपती बाप्पा. ही घेतली आम्ही. ही बरं किती सुंदर आहे ना. काय मस्त वाटतोय.
मस्त. शॉपिंगच्या नंतर आता आम्ही आलोय चिवडा गल्लीमध्ये चिवडा घ्यायला. ही चिवडा गल्ली आहे. सगळ्याकडे नुसता गोंगाट गोंगाट. इकडे चिवडा चांगला भेटतो का? फ्रेश. खूप खूप डिस्टर्बन्स आहे. फायनली आम्हाला इथे मोठ्या गणपती बाप्पाचं दर्शन होत आहे. मोठे गणपती बाप्पा. शॉपिंग करता करताच एवढी गरज झाली आहे लालबागमध्ये, विचारून सोय नाही. इथे लालबागच्या राजाचं गेट आणि फुल ट्रॅफिक जाम. इथे सगळे बॅक टू बॅक मूर्ती येत आहेत. हे भले मोठे मूर्ती. वा. फेमस मिसळ ऑफ लालबाग. मारतंड मिसळ पहिल्यापासून खातो ना आपण. पहिल्यापासून छान भेटते. आज परत खाणार आहोत मारतंड मिसळ. खूप आवाज आहे आणि खूप गणपती चालले आहेत. मला गरमीमध्ये मिसळ नाही खायचे, त्यामुळे मी घेतले चिल्ड लस्सी. मला गरमी अजिबात सहन होत नाही. जरा पण नाही. मला अजिबात गरमी सहन होत नाही, रश सहन होत नाही. ओ मारतंड मिसळ. लो भाई. मारतंड मिसळची खासियत तर्रीवाला. सगळ्यांपेक्षा तुला काय कसे आहेत? सगळ्या स्लोगनपैकी मला एकच स्लोगन आवडलं. कुठला? ते बघा, राहण्याची उत्तम जागा म्हणजे अवकाश. ते स्लोगन मला आवडलंय. हेल्मेट अँड बायको दोघांचा स्वभाव सारखाच असतो. डोक्यावर बसून ठेवाल तरच जीव सुरक्षित राहील. नाहीतर धोका. नाहीतर धोका. लालबागवरून तुम्हाला कुठे दिसतोय आम्ही? पाशी ब्रिज. पाशी ब्रिज. शॉपिंग वगैरे सगळं झालं. शॉपिंग झालं. खूप जास्त रश होती. खूप ढोल बँजो एवढा आवाज होता की आम्हाला काय बोलायला चान्सच नव्हता. जे काही सामान घेतलं, माझ्या घरी गेलो, सगळं काही सामान सेग्रिगेट केलं, मम्मीचं मम्मीला, आमचं आम्हाला, आणि ते घेऊन डायरेक्ट निघालो आहे मग डायरेक्ट घरी, नवी मुंबई. गणपतीचा एवढा जल्लोष आहे ना, तो फक्त मुंबईलाच दिसतोय. गणपती जवळ आले. 23 तारीख झाली आहे. 23 तारीख झाली आहे. आता मला माहिती पडलं, तुला एक गोष्ट नाही माहिती पडली अजूनपर्यंत, की आता 29 ऑगस्टला आमची लग्नाची सेकंड अॅनिव्हर्सरी आहे. सेकंड वेडिंग अॅनिव्हर्सरी आमची. ही अजूनपर्यंत हिला माहिती नव्हतं. आणि तरी हिला मी सारखं बोलते, आजची तारीख किती, आजची तारीख किती, आजची तारीख किती आहे. ती बोलते आजची तारीख 23 आणि 27 ऑगस्टला गणपती आहेत. आणि तिला एवढा पण लक्षात नाही की गणपतीच्या नंतर आपलं 29 ऑगस्टला आपलं सेकंड वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे ते. बट आम्ही वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. ऍक्च्युली कसं माहितीये, प्रेग्नन्सीच्या या दिवसामुळे खरंच लक्षात नाही राहत कुठल्या गोष्टी. म्हणजे नाही लक्षात राहत. फक्त ते स्कॅन, बेबीचे मुवमेंट्स आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन, खाण्यावर कॉन्सन्ट्रेशन, मूड स्विंग्स. दुसरा आम्हाला वेळच मिळत नाही काहीच करायला. आणि हे सण जे येत आहेत त्याच्यामध्ये तर ते अॅनिव्हर्सरी हे गोष्ट माझ्या लक्षातच नव्हती. आणि ह्यांनी पण मला काही सांगितलंच नाही. आणि आमच्या घरात कोणाला म्हणजे अॅनिव्हर्सरी अशा टायमाला आली आहे ना की गणपती आहे त्या टायमाला. बट आम्ही
बट मी काहीतरी स्पेशल करायचं ट्राय करेन नक्कीच या वर्षी. पण एकदम ब्लास्ट वाला पण नाही होऊ शकत बिकॉज प्रेग्नेंट सुद्धा आहे आणि गणपती सुद्धा आहेत. बट स्टील सेलिब्रेट करू, काहीतरी जल्लोष असेल, थोडासा तरी असेल. बट ऑब्वियस नक्की ठीक आहे, नाही केलं तरी चालेल. नाही करायचं बिकॉज अशा कंडिशन मध्ये कुठे जाणार. तू स्ट्रॉंग आहेस ना, बस झालं. मला तर आश्चर्य असं या गोष्टीचं पडलं होतं की तू प्रेग्नेंट असून तू एवढं ट्रॅव्हलिंग कसं करू शकशील आजच्या दिवसामध्ये. आज शॉपिंग कशी करशील गर्दीमध्ये, कारण लालबाग तर तुम्हाला सर्वांना माहितीच एवढा रशवाला रस्ता आहे, त्याच्यामध्ये पण हिने शॉपिंग केली म्हणजे मानलं पाहिजे. आणि हा जास्त कंटाळला. मला बोलते अशा सिच्युएशन मध्ये तू एवढी स्ट्रॉंग आहेस, मी आजारी आहे, माझ्या पायाचं ऑपरेशन झालेलं असून मी एवढी स्ट्रॉंग आहे. कुणाला लगेच कंटाळलाय, कारण कुणाला हॅबिट नाहीये, त्याला गर्दीची सवय नाही, त्याला गर्दी सहन होत नाही. पण मला आवडतं आणि आम्ही मुंबईकर आहोत ना, आम्हाला अशा गोष्टी जास्त आवडतात. आम्हाला जास्त खुल्लं राहायची हाऊस आहे. आम्हाला सणवारची खूप जास्त हॅबिट्स आहेत, समजलं. आता तू पण नवी मुंबईकरच झालीस, मुंबईकर नाहीयेस. सो जाऊया आता घरी. आजचा ब्लॉग आम्ही लवकरात लवकर इथेच एंड करतोय आणि आता भेटूया डिरेक्टली नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नेक्स्ट ऍक्च्युली आम्हाला ना डेली ब्लॉग करायला असं नाही जमत, कारण कुणाल दुपारचा उठतो आणि त्याच्यानंतर आमचे रुटीन्स ते घरातलेच असतात, तर नेहमी नाही पॉसिबल होतं आणि घरचेच रुटीन्स कसे दाखवणार. सो म्हणून त्याच्यामुळे आम्हाला डेली ब्लॉग्स नाही जमत, म्हणून आम्ही विकेंड्सला करतो किंवा काही फेस्टिवल्सला असतं, शॉपिंगला ब्लॉग्स असे बनव जेणेकरून तुम्हालाही बघण्यात मजा येईल आणि कॉन्टेंट असतात. आता बेबी शॉवरचं आता जसं गणपतीचे दिवस थोडे पास झाले की लगेच बेबी शॉवरची पण तयारी आहे, परत नवरात्री आहे, ते काय इंटरेस्ट असे काही मेन ब्लॉग्स आम्हाला करायला जमतात. सो डू सपोर्ट. आणि आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. लालबागचं जेवढं होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न केला. खूप रश होती पण ठीक आहे. आता डिरेक्टली एंड करूया आपण ब्लॉग हा इथेच आणि भेटूया डिरेक्टली नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाईस. येस. आणि बघा बाय कर, से बाय बेबी, बाय. ही होती चेंबूरला आणि हिला आम्ही पिकअप केलंय आणि आता हा पार्सल ड्रॉप करतो हिच्या घरी. सो बाय एव्हरीवन.